सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। जागतिक आदिवासी दिनानिमित्त पर्यावरण संवर्धन आणि आदिवासी समाजाच्या हक्कांबद्दल जनजागृती करण्यासाठी नाशिक रोड इथल्या ट्रॅक्शन मशीन वर्कशॉपमधील ऑल इंडिया SC/ST रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशनच्या कार्यालयात वृक्षारोपण आणि जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य वर्कशॉप व्यवस्थापक जसविंदर पाल हे होते। कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपण मोहिमेनं झाली। मुख्य वर्कशॉप व्यवस्थापक जसविंदर पाल, उपमुख्य वर्कशॉप व्यवस्थापक मिथिलेश कुमार आणि सहाय्यक कार्मिक अधिकारी नरेश कुमार शिंदे यांनी संयुक्तपणे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला। त्यानंतर मुख्य वर्कशॉप व्यवस्थापक जसविंदर पाल यांनी आदिवासी नेते आणि जननायक धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलंय। या कार्यक्रमास ऑल इंडिया SC/ST रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन नाशिक रोडच्या अध्यक्षा श्रीमती सुचित्रा गांगुर्डे आणि सचिव मिलिंद देहाडे यांच्यासह असोसिएशनचे इतर पदाधिकारी, मोठ्या संख्येनं कर्मचारी उपस्थित होते। उपस्थितांना संबोधित करताना असोसिएशनचे उपाध्यक्ष सतीश भोये यांनी आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी आणि संरक्षणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात केलेल्या तरतुदींवर प्रकाश टाकलाय। आदिवासी समाजाचे हक्क, प्रतिष्ठा आणि विकासाशी संबंधित या घटनात्मक तरतुदींची माहिती समाजातील प्रत्येक व्यक्तींपर्यंत पोहोचवणं ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केलंय। कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवताना मुख्य वर्कशॉप व्यवस्थापक जसविंदर पाल यांनी नमूद केलंय की देशाच्या इतिहासात आणि संस्कृतीत आदिवासी समाजाचं महत्त्वपूर्ण योगदान आहे। जंगल, जमीन आणि नैसर्गिक संसाधनं यांच्या संवर्धनात आदिवासी समाजाची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली असंही त्यांनी सांगितलंय। त्यांनी आदिवासी समाजाच्या परंपरा आणि निसर्गाशी असलेला त्यांचा घनिष्ठ संबंध यावरही प्रकाश टाकलाय। उपमुख्य वर्कशॉप व्यवस्थापक मिथिलेश कुमार यांनी सांगितलंय की आदिवासींसाठी असलेल्या विविध सरकारी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचला पाहिजे। आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार, प्रशासन आणि समाज यांच्या एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे। यावेळी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी, ज्यामध्ये कार्याध्यक्ष हेमंत गवई, वरिष्ठ उपाध्यक्ष समीर साळवे, खजिनदार वैभव आहिरे आणि अनिल चोपडे, निलेश रोकडे, विजया राऊत, दशरथ जाखिरे, अरुण बोर्डे, संतोष जाधव, सुभाष पगारे, विजय जोगे, आकाश निकम, सचिन शिरसाट, दिनेश सुरवाडे, राघव कांबळे, अर्जुन इवने, शीतल तिरपुडे, चंद्रकला परदेशी, मनीषा शिरसाट, संध्या बदाने, संदीप नाना, दिलीप दुधगम, कुंडलिक दराने, बाळासाहेब रुपवते, राजाराम अर्जुन मारडी, शुभांगी ठाकूर, मचिंद्र गवारे, कल्पना वाघ व कावेरी चव्हाण यांचा समावेश होता। हे सर्वजण प्रामुख्याने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी SC/ST असोसिएशन नाशिक रोडचे सचिव मिलिंद देहाडे, उपमुख्य कार्यशाळा व्यवस्थापक, सहाय्यक कार्मिक अधिकारी, मुख्य कार्यालय अधीक्षक व इतर अधिकारी, कामगार संघटनांचे प्रतिनिधी, संघटनेचे पदाधिकारी व सदस्य तसंच ट्रॅक्शन मशीन वर्कशॉप मधील सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले। बाबासाहेब आंबेडकर उद्यान SC/ST असोसिएशन कार्यालय समोर इथं वृक्षारोपण मोहीम, बिरसा मुंडा यांना अभिवादन आणि आदिवासी समाजाच्या घटनात्मक हक्कांबद्दल जनजागृती मोहीम अशा उपक्रमांनी युक्त असलेल्या या कार्यक्रमातून जागतिक आदिवासी दिनाचा खरा उद्देश प्रभावीपणे साध्य केलाय। या आनंददायी प्रसंगी SC/ST असोसिएशन तर्फे सर्वांना मिठाईचं वाटप करण्यात आलं। न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112 नाशिक रोड।